विपश्यना ध्यान म्हणजे नेमकं? विपश्यना वि म्हणजे विशेष, पश्यना म्हणजे पाहणे. विशेष पद्धतीने पाहणे. त्याला विपश्यना असं म्हणतात. आणि विपश्यनेचं मूळ जे आहे ते विपश्यनेचा शोध कसा लागला? तर हा शोध गौतम बुद्धांनी लावला. जसं जी ऑलरेडी अँक्झायटी आणि डिप्रेशन या गोष्टींमधून सफर करते. तर ती जर ह्या कोर्सला अटेंड केलं नाही, तर ती त्यांना कसं हेल्पफुल होऊ शकते? 100% हेल्प ठरू शकतो. कारण एन्झायटी, डिप्रेशन किंवा इतर अनेक गोष्टी आहेत. त्या सगळ्या मानसिकच आहेत. पण विपश्यना ट्रस्ट म्हणा किंवा ते कोणाकडेही दान मागायला कधी जात नाही. आजकाल आपण म्हणतो की कर्म, 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 कर्म. तर ते कर्माचं रूपांतरच त्यात त्यात डे टू डे लाईफमध्ये मानसिक आरोग्याचं संतुलन राखण्यासाठी याची डेली प्रॅक्टिस किती महत्त्वाची? खूप महत्वाची आहे. कारण एकदा कोर्स केला की झालं असं होतं. मानसिक आंघोळच आहे. आता आजारपण जे असतं ते व्हायरल जर सोडलं तर सगळं मानसिकच असतं. मानसिक साठवून साठवून त्याचं रूपांतर शारीरिक आजार होतं. विपश्यना साधना केल्यामुळे काय होतं मानसिकच काय राहत नाही. तेवढ्यापुरतं येतं आणि ते निघून जातं. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू गेट हेल्दी. आज मेंटल हेल्थ या अति महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत श्री राजेश खंदारे. त्यांना ZP मध्ये गेली 25 वर्षांचा अनुभव आहे आणि ते सध्या असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत एज्युकेशनल डिपार्टमेंटमध्ये. तसेच ते गेली 25 वर्ष विपश्यना या साधनेचा अभ्यास करत आलेले आहेत आणि आनापान ही ते लहान मुलांना शिकवतात ॲज अ CC. नमस्कार सर, तुमचे नमस्कार. हेल्दीमध्ये खूप स्वागत आहे. तर आपण प्रश्नांना सुरुवात करूया. हो. सर, विपश्यना ध्यान म्हणजे नेमकं काय? विपश्यना वि म्हणजे विशेष, पश्यना म्हणजे पाहणे. विशेष पद्धतीने पाहणे. त्याला विपश्यना असं म्हणतात. म्हणजे जे जसं आहे तसं पाहणे. उदाहरणार्थ एखादी नदी वाहते. पण आपण म्हणतो की ही तीच नदी आहे. 10 मिनिटांनी बघितली तरी तीच नदी. पण नदीचा प्रवाह कितीतरी चालू असतो. किंवा आपण या स्टुडिओमध्ये बसलो, हा लाईट आहे. आपण म्हणतो हा लाईट तोच आहे. पण हा तोच लाईट नाही. तोच लाईट असता तर एबीसीबीने आपल्याला बिल पाठवलं नसतं. तर कंटिन्युअसली तो फ्लो चालू आहे. म्हणजे जसं आहे तसं पाहणे म्हणजे विपश्यना. तर सर, विपश्यना सोबत इतर काही ध्यान पद्धती सुद्धा आहेत. तर त्या पद्धतींमध्ये आणि विपश्यनामध्ये काय फरक आहे? तर इतर ध्यान पद्धतींवरती कुठली टीका नाही. जे आहेत ते सगळे चांगलेच आहेत. फक्त विपश्यना आणि इतर ध्यान पद्धतीमध्ये फरक असा आहे, की या ध्यान पद्धतीमध्ये कुठलाही रिलिजन येत नाही. म्हणजे कुठलाही धर्म येत नाही. आता तसं जर पाहिलं तर धर्माची व्याख्या ही नैसर्गिक आहे, नेचर आहे. पण अलीकडे धर्माचं स्वरूप सांप्रदायिक झालंय. तर विपश्यनेमध्ये असा फरक आहे, की इथे तुम्ही कुठला कर्मकांड, इतर रीतिरिवाज अशा पद्धती नाहीये. हा खूप फरक आहे आणि हे नॅचरल आहे. एकदम नॅचरल आहे. श्वास पाहणं, संवेदना जाणणं हे असं नैसर्गिक आहे. हा फरक आहे. तर सर, आजकाल मानसिक ताण हा एक खूप मोठा इश्यू आहे पूर्ण वर्ल्ड वाईड. बरोबर. तर विपश्यना हा स्ट्रेसवरती कसा परिणाम करू शकतो किंवा कसा तो त्याला फायदेशीर ठरू शकतो? आता खरं तर विपश्यना जे आजच्या जगाच्या दृष्टीने 99% तो स्ट्रेसवरच काम करतो. पण ज्याला विपश्यनेला यायचंय, त्याने माझा स्ट्रेस कमी व्हावा किंवा हे आजार कमी होतील म्हणून यावं असा उद्देश नाहीये. म्हणजे ज्यांनी ही विपश्यना आपल्याला शिकवली सत्यनारायण वैद्याची. तर त्यांचाही उद्देश असा होता, की कुणीतरी असं उद्दिष्ट ठेवून विपश्यनेला येऊ नये, की माझा आजार जाईल, माझा स्ट्रेस जाईल. तर एक जीवनमुक्तीची साधना आहे, उच्च आध्यात्मिक साधना आहे असं म्हणूनच यावं. पण हे जे स्ट्रेस आहे, हा फार अगदी 1% असतो आणि तो 100% विपश्यना केल्यामुळे निघून जातो. तसं जे ऑलरेडी अँक्झायटी आणि डिप्रेशन या गोष्टींमधून सफर करतात, तर ती जर ह्या कोर्सला अटेंड केलं नाही, तर ती त्यांना कसं हेल्पफुल ठरू शकतं? 100% हेल्प ठरू शकतो. कारण एन्झायटी, डिप्रेशन किंवा इतर अनेक गोष्टी आहेत. त्या सगळ्या मानसिकच आहेत. मानसिक ती गोष्ट सतत येत राहिली, एखाद्या प्रवाहातून सतत कंटिन्यूअस येत राहिला, त्याचंच बाह्य प्रकटीकरण होतं आणि ती व्यक्ती त्या त्या गोष्टीमध्येच हरवून जाते. तर विपश्यनेमध्ये काय होतं, एक पहिले 3 दिवस तुम्हाला आनापान करायला लागतं. मग आनापानमध्ये तुमच्या जीवनामध्ये जे काही घडलंय, ते श्वास बघता, बघता, बघता सगळं निघून जातं. आणि नंतर 4थ्या दिवशीपासून आपण संवेदना बघायला सुरुवात करतो विपश्यनेमध्ये.
तर तळपायापासून डोक्यापर्यंत ज्या काही बॉडीवर संवेदना होत असतात त्याचं एक तटस्थपणे निरीक्षण असतं. आणि आनापान सुद्धा तुमचा श्वास कसा येतो कसा जातो एवढंच पाहायचं असतं. त्यात काय प्राणायाम करायचे, तिथं नियंत्रण करायचे असं करायचं नाहीये. ते असं करता 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 ते सगळ्या गोष्टी नॅचरली होऊन जातात. एखाद्या व्यक्तीने एकदा कोर्स केला पण आता डे टू डे लाईफमध्ये मानसिक आरोग्याचे संतुलन राखण्यासाठी याची डेली प्रॅक्टिस किती महत्वाची? खूप महत्वाची आहे. काय एकदा कोर्स केला की झालं असं होत नाही. एकदा जेवण केलं की पोट भरलं असं होत नाही किंवा एकदा व्यायाम केला असं होत नाही. दररोज व्यायाम करायला लागतो. तसंच ही ध्यान साधना सुद्धा म्हणजे गुरुजीच सांगतात की सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास असे करणं आवश्यकच आहे. कारण सकाळची साधना असते की दिवसभर तुमच्या बाबतीत जे जे काही घडेल त्याला तुम्ही कसं तोंड देता. संध्याकाळची साधना समजा एवढं करूनही दिवसभर काय काय गोष्टी घडून गेलेल्या असतात. त्याचं एक स्कॅनिंग होऊन ते गोष्ट निघून जाते. म्हणून संध्याकाळची पण साधना करायची असते. एकदा हा 10 दिवसाचा कोर्स केला आणि संपला असं होत नाही. तुम्हाला 2 वेळा ते करावंच लागतं. म्हणजे जसं आपण रोज अंघोळ करणं किंवा कपडे चेक करणं तसं आपलं मन सुद्धा स्वच्छ झालं पाहिजे. येस. मानसिक अंघोळच आहे. सर ही जी टेक्निक आहे विपश्यना ध्यान याच्यावर काही सायंटिफिक रिसर्च झालेले आहे? खूप झालेले आहेत आणि आता पण सुरू आहे. हम्म. VRI म्हणून आहे विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट जी इगतपुरीला आहे. ते संपूर्ण जगाचं मेन केंद्रच आहे ते. तर तिथे कंटिन्युअसली दररोज रिसर्च सुरू असतात प्रत्येक गोष्टीवर. झोपेवरती, विचारांवरती, की याचा कसा कसा फरक पडतो. आता अलीकडेच आपल्या पुण्यामध्ये कोथरूडच्या एका शाळेमध्ये आपण रिसर्च केला होता मुलांना, की जे रेग्युलर आनापान करतात ते मुलं घेतले आणि जे आनापान करत नाहीत ते घेतले. त्यांच्या अभ्यासात, त्यांच्या मानसिकतेत किती फरक पडला. तर ह्याचा रिसर्च आणि त्याचे रिपोर्ट्स सगळे ठेवलेले आहेत. जर्नल्स त्याचे ठेवलेले आहेत. तर ते आपल्याकडे आहे ते प्रूव्ह करायसाठी. अच्छा. काही त्या रिपोर्ट्स बद्दल सांगू शकाल? रिपोर्ट्स बद्दल सांगायचं तर म्हणजे ज्यांनी विपश्यना केली, आनापान केली, त्या मुलांना जास्त शिस्त लावावी लागत नाही. जसं की आपण म्हणतो वर्गात बोलू नको किंवा अलीकडे व्यसनाचं प्रमाण खूप वाढले. ते व्यसन करू नको, तू घरात असा वाग, तसा वाग, असं सांगण्याची जास्त गरज पडत नाही. तो स्वतःहून ते आत्मसात करतो आणि तसा वागायला सुरुवात करतो. तर हा खूप बदल झालेला दिसलेला आहे. तसंच मुलांना अभ्यासामध्ये खूप एकाग्रता आली. जे पूर्वी कमी मार्क पडत होते ते त्यांना कमी वेळात जास्त मार्क पडायला म्हणजे थोडा अभ्यासामध्ये त्यांना जास्त मार्क पडायला लागले. तर ते आहे म्हणजे आता तुम्ही जर VRI या वेबसाईटवर गेला ते रिसर्च रिपोर्ट सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. पण लहान मुलांचे का मन चंचल असतो ते करतात कंटिन्यू प्रॅक्टिस? मला तर असं वाटतं की ते लहान मुलंच जास्त चांगले करतात. कारण मी जिल्हा परिषद शाळेमध्ये अगदी याचं एज लिमिट याचं 9 वर्ष आहे. कमीत कमी 9 वर्षापासून त्यांनी साधना करायला सुरुवात करायची. तर त्यांना मला तर असं बऱ्याच वेळा सांगावं लागतं की आता डोळे उघडा, आता उभे राहा, आता आपलं ध्यान झालेलं आहे. इतके त्या ध्यानामध्ये ते सक्रिय होतात. तर खूप छान करतात. त्या मानाने आपले मोठी लोक एवढं छान करत नाही. तर सर व्यसन हा एक खूप मोठा इश्यू आहे आजकाल. तर व्यसनमुक्तीसाठी विपश्यना काही महत्वाची ठरू शकते किंवा उपयुक्त ठरू शकते? खूप. कारण व्यसनमुक्तीच्या बाबतीत कसं होतं की व्यसन त्या गोष्टीचं नसतं. म्हणजे उदाहरणार्थ ड्रग्ज आहे, तंबाखू आहे, दारू आहे, गांजा, चरस जेवढं काही आज चाललंय त्या कुठल्याच गोष्टीचं व्यसन कुणालाही नाही. मग व्यसन कशाचं आहे? तर समजा मी उदाहरण घेण्यासाठी आपण म्हणू की मी तंबाखू खाल्ली. तर तंबाखू खाल्ल्यानंतर माझ्या बॉडीमध्ये जे चेंजेस होतात की व्हायब्रेशन्स बॉडीमध्ये होतात. वेगवेगळ्या म्हणजे त्याला अलीकडे किक बसली असं म्हणतात की हा याला किक बसली. मग तो काय म्हणतो मला ते तसं ते डोकं माझं सारखं ते फिरलं पाहिजे त्यातच. पण ती तंबाखू खाल्ली की त्याला ते तसं होतं. म्हणजेच त्याला व्यसन तंबाखूचं नाही. त्याला व्यसन कशाचं आहे? तंबाखू तोंडात टाकल्यानंतर बॉडीमध्ये जे सेन्सेशन्स होतात त्याला त्याचं व्यसन आहे. ते सेन्सेशन्स मिळण्यासाठी तो तंबाखू खातो. थोडा वेळ झाला की परत त्याला पाहिजे. 10 मिनिटांनी परत तंबाखूची पुडी घे किंवा ड्रग्ज घे किंवा गुटखा घे. जे काही असेल घे त्याला ते त्याच्यात त्या सर्कलमध्ये राहायला आवडतं. त्याला त्याचं ते आवडच त्याची निर्माण होती की मला बॉडीमध्ये असे सेन्सेशन्स पाहिजे. मग तेच ज्यांनी विपश्यना केली त्यांनी सकाळी संध्याकाळी ध्यान केलंय किंवा विपश्यना करतोय तर त्याला त्याचं जास्त काही हे राहत नाही. म्हणजे असं नाही म्हणू शकत की मी विपश्यना केली त्याचं सगळं आता व्यसन सुटली किंवा पूर्ण झाला तो. असं काही नाही पण त्यात तो वाहून जात नाही. हे हा मुख्य फरक आहे.
पण ज्यांना पूर्वीपासूनच इतकं व्यसन आहे किंवा इतकं ॲडिक्शन आहे ह्या गोष्टीचं, हो. मग ते इतकं डीप नॉलेजपर्यंत ते जाऊ शकतात ही गोष्ट सोडून? नाही, आता त्याच्यात आपण पर्सेंटेज काढू शकतो. हं. काही जाऊ शकतात. हं. काहींचं एका कोर्समध्ये लगेचच गेलेलं आहे. हां, अच्छा. आता काहींच्या बाबतीत असं आहे की ते म्हणजे सायंटिफिकली आपण जाऊ की ते बॉडीमध्येच खूप अल्कोहोल असतो हं. किंवा ते मानसिक काय म्हणतो त्याला मनोरुग्ण पण बऱ्यापैकी झालेले असतात. तर त्यांनी आधी डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतली पाहिजे किंवा जे व्यसनमुक्ती केंद्र आहेत वेगवेगळ्या प्रकारची तिथं जाऊन ते आधी त्यांनी ते सगळं कव्हर केले पाहिजे बॉडी की त्या लायक मी शिबिरला बसू शकतो. हं. कारण विपश्यना ही जागृत होण्याची साधन आहे. बरोबर. झोपेत किंवा नशेमध्ये असण्याची साधन आहे. त्याला कायम जागृत अलर्ट राहावं. तर आधी त्यांनी ती ट्रीटमेंट घ्यावी. जागेवर यावं आणि लगेच मध्ये जास्त कालखंड न जाऊ देता पटकन आधी शिबिराचं कोर्स बुकिंग करावं आणि मग जावं. पण कोर्स पण तुम्हाला लगेच मिळत नाही हा. आता अलीकडे 2-2 महिने बुकिंग, 3 महिने बुकिंग असतं. तसं डिजिटल युगामध्ये मोबाईल किंवा ज्या पण काही डिजिटल गॅजेट्स आहेत त्याचंही एक व्यसन आहे. हो. तर विपश्यना त्याच्यामध्ये उपयुक्त ठरू शकते. अगदी मी जसं तंबाखू, सिगारेट, दारूचं सांगितलं तसंच डिजिटलचं पण आहे. की सतत ते सारखं ते फोन असणं म्हणजे ते सेन्सेशनच असतात त्या बॉडीमध्ये सारख्या की तेच मला पाहिजे म्हणजे गेम्स असतील मोबाईल असतील त्याला सारखं तेच करत राहावं वाटतं. तर त्यांनी पण ते मेडिटेशन रेग्युलर ठेवलं की ह्या गोष्टी नक्की कमी होऊ शकतात किंवा ना त्या जातातच. आजकाल व्यसनमुक्ती केंद्रामध्ये असे पण लोक ऍडमिट होतात की ज्यांना कशाचंच व्यसन नाही पण मोबाईलचे गेमिंगचे किंवा अलीकडे आपण ते गेमिंगमुळे सुसाईड केलं ते बघतोय ते पण तेच आहे. ते सारखं त्यांचं ते डोक्यामध्ये ती तार असते ते कंटिन्युअस त्यात सारखा तो फ्लो त्यांचा तोच जात असतो. त्यांना समजतच नाही काय चाललंय. आता अलीकडे आपण पाहतो की ती त्याच्यामुळे झालेले आहे. तर हा फरक होऊ शकतो. पण एक नॉर्मल व्यक्ती जो हे अटेंड करतो कोर्स आणि हे जे व्यसन वाले लोक आहेत जे खूप अडिक्टेबल त्यांना खूप जास्त हे हार्ड जात असतं. तर मी ते सांगितलं की त्यात वर्गवारी की समजा आपण 10 लोक घेतले तर 3 लोकांना पटकन समजून जातं की जे नॉर्मल माणसाला पण समजत नाही. तर असे मी डोळ्यांपुढे उदाहरण बघितले ते गेल्या 25 वर्षातली उदाहरण पाहिले की ते नॉर्मल माणसाने पण एवढा कोर्स चांगला केला नाही तेवढी ते चांगला करतात आणि पूर्णतः त्यापासून बाजूला होतात. उरलेले 30-40% ते आहे की त्यांना जरा थोडासा वेळ लागतो. ट्रीटमेंट घ्यावी लागते. ते परत व्यसनाकडे वळतात. व्यसनातून परत कोर्स करतात. असं करत करत त्याचं ते कमी होतं. तर ते असं नाही की जादूच्या कांडीसारखं नाही की झालं आणि केलं आणि लगेच झालं. असं नाही ती एक प्रक्रियाच आहे. त्याला वेळ लागतो. प्रॅक्टिस आहे. पण 100% रिझल्ट आहे हे नक्की. असं नाही होणार की त्यांनी तो केलं आणि होणार नाही. जसं की हा लाईट लागलाय म्हणजे अंधार गेलाय. एकाच वेळी दोन्ही असू शकत नाही. एक तर अंधार किंवा उजेड. लाईट लावला म्हणजे अंधार पळालाच पाहिजे. तसं एवढी सत्य साधना आहे. सर 10 दिवसांचा जो शिबिरचा अनुभव आहे तो मानसिक आरोग्यावर कसा परिणामकारक ठरू शकतो? तर आता कसं आहे हा 10 दिवसाचा कोर्स केल्यानंतर तर मी आधी 10 दिवस पुढे थोडक्यात सांगतो ते त्याची उद्देश काय आहे. 10 दिवस कोर्सला ज्यावेळेस जातो तर बरेच जण विचारतात की नाही का त्यांनी काय तयारी केली पाहिजे 10 दिवस कोर्सला चालली. तर जनरली असं आहे की याची तयारी काहीच नसते. फक्त एक मनाशी त्यांनी ज्याला कोर्सला जायचं पहिल्यांदाच त्यांनी हे पक्क ठरवलं पाहिजे की मला 10 दिवस हा कोर्स कितीही त्रास झाला कितीही आवडला नाही काहीही झालं तरी मी पळून येणार नाही. ही एक त्याची मनाची तयारी पाहिजे. कारण हे एक युद्ध आहे मनाचं युद्ध आणि ते एवढं सोपं नाही. कारण विपश्यनेमध्ये जर सोपं सांगायचं झालं तर विपश्यनेत तुम्हाला काहीच करायचं नसतं. काहीच न करणं हे खूपच कठीण काम आहे. काही करणं म्हणजे एक वेळ सोपं आहे. तर मुख्य तयारी ही असली पाहिजे की काही झालं तरी तिथून पळून यायचं नाही. आपल्याला 10 दिवसाचा कोर्स पूर्ण करायचाच आहे. काही येऊ कसाही अनुभव येईल. मग त्यांनी 10 दिवसानंतर आला त्याला नाही आवडलं विपश्यना त्यांनी नको करू द्या. काही प्रॉब्लेम नाही. काही म्हणतात आम्ही 10 दिवस तिकडे गेलो आणि आलो मग व्यसन काहीतरी चालतील का? तर तुम्हाला घरात पोर बघायला येतं तुम्ही काय करता. पण ते नॅचरली कमी होतं. किंवा काही जण म्हणतात की आम्ही नॉनव्हेज खातो. ते व्हेज नॉनव्हेजचा काही विषय विपश्यनेमध्ये नसतो. पण विपश्यनेमध्ये फक्त व्हेजच जेवण दिलं जातं. कोर्सच्या दरम्यान असं नॉनव्हेज दिलं जातं. जे रेग्युलर मिळतं तेच दिलं जातं. 10 डेजचं टाइम टेबल काय असतं? आता 10 डेजचं तसं दिवस सकाळी पहाटे साधारण 4-4:15 सुरू होतं. तर 1-1 तासाची साधना असते. मध्ये 2 मिनिट 5 मिनिट मिळतात किंवा मध्ये तुम्हाला वाटलं की
वॉशरूमला जायचं तर तुम्ही जाऊ शकता, असं काही बांधून ठेवलं नसतं. फक्त एक चौथ्या दिवसानंतर एक अधिष्ठान असतं, त्यावेळेस तुम्ही ते ध्यानातून उठायचं नसतं. तेवढा एक तो एक फरक आहे. आणि बाकी तुम्हाला एक साधारण दिवसभरात एक 10 तास तुमचं मेडिटेशन होत असतं. पण तुम्ही मध्ये उठू शकता. असं म्हणजे हा पॉडकास्ट ऐकून अरे इतका वेळ म्हणजे मला जमलं नाही असं काही होत नाही. किंवा काही लोक म्हणतात आम्हाला खूप बोलायची सवय. आम्ही कसं करू शकतो? कारण तिथं मौन असतं. 10 दिवस पूर्ण मौन. हे आपण सांगायचं राहून गेलं, की 10 दिवस तुम्ही फक्त तिथले जे धम्मसेवक असतात किंवा तिथले आचार्य असतात, त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता. तुम्हाला काय अडचण वाटली, काय असली. मौन म्हणजे अगदीच मौन असं नाही. पण बाकी सिस्टीम सगळी इतकी सुंदर असते, की तुम्हाला बोलायची गरज पडत नाही. आणि जेवढं जास्त आपण बोलतो तेवढं ध्यान चांगलं होत नाही. कमी बोलण्यातच ध्यान जास्त चांगलं होतं. तर मनाचा हा निर्धार पाहिजे, की मी 10 दिवस बसणारच. एकदा 10 दिवस ते बसले, की पहिले 3 दिवस तुमचं श्वासावरती ध्यान असतं. फक्त श्वास. श्वास कसा येतो, कसा जातो. या बाजूने येतो, या बाजूने जातो. का दोन्ही बाजूने येतो, दोन्ही बाजूने जातो. का जाणवतच नाही. ते पण सत्यच आहे. कारण ही सत्याची साधना आहे. मला काही समजतच नाही. सत्य आहे. त्याने ते स्वीकारलं पाहिजे. अलीकडे आपण असं बघतो, की लोक सत्य स्वीकारायला तयारच होत नाही. की हे माझ्याच बाबतीत असं का? नाही, नाही हे खरं नाही. अरे तू आता जर इतके वाजलेले असतील, तर तेवढे वाजलेले तू स्वीकार कर ना. तर समजा श्वास समजत नाही. ती पण साधनाच आहे. त्याने तू सत्याचा स्वीकार केला. की मला श्वास आलेला गेलेला काही समजला नाही. हरकत नाही. तो प्रॅक्टिस करत राहा. प्रॅक्टिस करत राहा. तुला समजेल. मग ते समजता सगळं आतलं प्रगट व्हायला लागतं. खूप जुने विचार येतात. पहिल्यांदा तर सगळे जेवढे वाईट विचार आहेत ते बाहेर पडत असतात. त्याचा बऱ्याच जणांना थोडाफार त्रास पण होतो. पण ते एकदा गेले की ते जसं की एखादं ऑपरेशन आहे. एखादी गाठ बाहेर काढायची. त्याला तो त्रास होतोच ना. एकदा त्याची ती गाठ काढली, त्याला टाके बसले की तो सगळ्यांना सांगू शकतो, "बघा माझं किती मोठं ऑपरेशन झालं." आणि खुश असतो. तसंच हे मनाचं ऑपरेशन आहे. त्यामुळे पूर्ण मानसिक जे काय असतं ते निघून जातं. 8व्या-9व्या दिवशी तो इतका असा त्याच्या डोक्यात विचार यायला लागतो, की हे ना माझ्या बहिणीने करायला पाहिजे. हे माझ्या भावाने करायला पाहिजे. तो माझा मित्र आहे त्याने करायला पाहिजे. तर त्याचं ते उपजतच इतकं नॅचरली म्हणजे त्याचं स्वतःचं राहतं बाजूला. आणि तो म्हणतो, की हे याने करायला पाहिजे, त्याने करायला पाहिजे. म्हणजे तो तिथंच ठरवून घेतो, की हे सगळ्यांनी करायला पाहिजे. कारण त्याचे नॅचरल त्याचे अनुभव बेनिफिट्स त्याला येणार. तर सर या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही अधिष्ठान हा एक उल्लेख केला. हो. त्याबद्दल काय सांगाल? अधिष्ठान म्हणजे काय, की आधी तुमची एक 5-6 दिवस प्रॅक्टिस होती. की अधिष्ठान याचा अर्थ असा होतो, की तुम्ही सुखासनामध्ये बसलेला आहात. सुखासन म्हणजे मान पाठ सरळ, पण तुम्हाला जे आवडेल ते वज्रासनामध्ये बसा किंवा बसा. हे योग नाही बरं का, हे ध्यानच आहे. कारण मी असं बसलो बोलल्यामुळे कदाचित समजू शकतो की योगासन वगैरे आहेत काय? नाही. तुम्ही सुखासनामध्ये बसलेला आहात. मग एकदम बसल्यानंतर तुमचा हात, पाय, डोळे उघडायचे नाही. बसल्यानंतर बसलाच तो. जसं आपण एखाद्या हँगरला किंवा एखाद्या खुंटीला एखादा शर्ट अडकून ठेवलाय. तो जसा आहे तशा अवस्थेत त्यांनी 1 तास बसायचं. म्हणजे तो प्रयत्न करायचा. असं तू बसलाच पाहिजे असं त्याच्या पुढे मागे लागत नाही. पण ते एक अधिष्ठान असतं. त्याने त्याचा संयम वाढतो. त्याचे पेशन्स वाढतात आणि तो कितीही त्रास झाला तरी तो बसून राहतो 1 तास. त्रास म्हणजे काय? की गुडघे दुखले, मांडी दुखली, पाय दुखला असं खूप होतं. तर ते मानसिक विकारच असतात. कारण जनरली तुम्ही बघा पिक्चर बघायला जा 3-3 तास बसून असतो. काही कोणाला त्रास होत नाही. पण इथं आपण सत्य बघायला सुरुवात करतो. मग ती विकार सगळे बाहेर पडतात. त्याला बसता पाय दुखायला लागतात. असं पण होतं. पण ते दुखणं जाण्यासाठीच असतं. म्हणून ते अधिष्ठान का तर त्याचे ते पेशन्स वाढतात. मग तो बसायला लागतो किती पण वेळ. 2 तास, 3 तास नंतर तो नॅचरली बसतो. तो स्वतः उठत नाही. कारण मन भटकतं आपलं सतत. तो एक खूप फरक आहे. तर सर कोणती पण एक सायंटिफिक स्टडी असते त्याच्यामध्ये 2 भाग असतात. प्रॅक्टिकल आणि थेअरी. ओके. तर प्रॅक्टिसचं आपण बोलू तर थिअरी किती महत्वाची? थिअरी म्हणजे काय, की त्यांनी ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे. एकदा कोर्स झाला ना, की आपण काय केलं. म्हणजे असं थेरिओटिकल फार असा मोठा अभ्यास नाही. पण काय केलं? पहिल्या दिवशी कसं ध्यान होतं, दुसऱ्या दिवशी कसं होतं, आपण कसं वागायला पाहिजे. असं थेरॅटिकली जास्त हे नाही. कारण काय झालंय आयुष्यभर तुम्ही सगळीकडे बघा, की पुस्तक वाचून घेणे, लिहून घेणं आणि मग मी करतो. तर हाच खूप फरक आहे विपश्यनामध्ये आणि इतर गोष्टींमध्ये. इथे कसं आहे, तुम्ही डायरेक्ट प्रॅक्टिकल करायचंच आहे. तिथं विपश्यनामध्ये तुम्हाला पुस्तक, वही, पेन किंवा वाचायला परवानगी अजिबात नाही. आयुष्यभर तेच केलं. पण प्रत्यक्षात परिणाम काय झाले? परिणाम तर काहीच नाही झाले.
पण इथे तुम्ही प्रॅक्टिकल करून घेतात. म्हणून थिअरीला जास्त महत्व नाही, पण ते समजणं आवश्यक आहे. यासाठी विपश्यना 10 दिवसामध्ये संध्याकाळी सत्यनारायण गोयंका गुरुजींचं प्रवचन असतं 7 वाजता. ते आपल्या दिवसभरात काय काय घडलं किंवा कसं करायला पाहिजे ते खूप चांगलं समजून सांगतात. तर तीच थिअरी, वेगळी थिअरीची गरज नाही. संध्याकाळी 1 ते 1.5 तास गुरुजींचं प्रवचन असतं. ते कशासाठी असतं की दिवसभर काय काय झालं. बऱ्याच साधकांना काय होतं की नाही, आता मला हा प्रश्न पडलाय, तो प्रश्न पडला, मला एकदा विचारायला पाहिजे. तर ते गुरुजी ते संध्याकाळच्या प्रवचनामध्ये त्याच्या सगळ्या दिवसभरातल्या प्रश्नांची उत्तर देऊन टाकतात. तर ते आपोआप त्याला त्याचे सगळे प्रश्न बंद होतात. त्याला काय वाटत नाही की आता हे विचारायला पाहिजे. त्यामुळे ते प्रॅक्टिकल साधन आहे, अतिशय प्रॅक्टिकल साधन आहे. आणि ते तुलाही माहिती आहे की ते सगळं फ्री असतं. म्हणजे 10 दिवस कोर्सचे पैसे कुठेही घेतले जात नाहीत. ना जेवणाचे, ना राहण्याचे, ना खाण्याचे. 10 दिवस पूर्ण तुम्हाला तिथेच राहायचं असतं. पैसे कुठे घ्यायचे, तर तुम्ही डोनेशन द्यायचं. डोनेशनही का द्यायचं? तर असं नाही की आता मी एवढं जेवलो, मी नाश्ता केला, मग किती झाले असतील, एवढ्या रूमचे किती, ते गुरुजी सांगतात. अशा उद्देशाने नाही की 10 दिवस मला यांची इतकी सुंदर सेवा मिळेल, अजूनही लोक येऊ देत, मग माझे जे काही माझी ऐपत आहे, जेवढे माझे मी देऊ शकतो पैसे, दुसऱ्याचं माझ्यामुळे दुसऱ्यांना पण त्याचा फायदा होईल, या उद्देशाने, चांगल्या उद्देशाने ते द्यावे. पण विपश्यना ट्रस्ट म्हणा किंवा ते कोणाकडेही दान मागायला कधी जात नाही. ते स्वतःहून द्यायचं असतं. अजिबात कधी. आणि इव्हन ज्यांनी कोर्स केलेला नाही, आता एक चांगली गोष्ट आहे की जी माझी इंटरव्ह्यू घेते तिने कोर्स स्वतः केलेले आहे. त्यामुळे तो एक खूप फरक पडतो इंटरव्ह्यूमध्ये. तर असं कोणाला वाटलं की नाही विपश्यना खूप चांगलं चालू आहे, मी जे कुठे होतोय दान द्यायला तयार, त्यांचे दान स्वीकारले जात नाही. पहिले तू कोर्स कर, तुला काय फायदा वाटतो त्यात, खरंच फायदा झाला का, तरच तू डोनेशन द्यायचं. म्हणजे ही किती महान गोष्ट आहे आजच्या जगात. आज सगळीकडे पैशाशिवाय काही नाही, पण इथे त्याला महत्व नाही. तू पहिले कोर्स कर, तुला अनुभव आला का, आला, मग ठीक आहे, तुला जेवढं वाटतं तर तू डोनेशन देऊ शकतो. आणि ते डोनेशन कुणाला असतं, पुढचे कोर्सेस रेग्युलर चालत राहतात. जेवढं सुखाची व्यवस्था होईल तेवढी ती केली जाईल. जसं ह्या प्रॅक्टिसमध्ये 3 स्टेप्स आहेत प्लीज, की फर्स्ट आनापान, सेकंड विपश्यना, थर्ड मेत्ता, मैत्री भावना, त्याबद्दल काही माहिती सांगा. हा, आता मी आपांतर सांगितलं की येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावरती त्यांनी लक्ष ठेवायचं. म्हणजे हे साधारण 10 दिवसातले पहिले 3 दिवस चालतात. मग त्यात काय होतं, बरेच तुमच्या जे काही नकारात्मक भावना असतात त्या श्वास बघता 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 निघून जातात. तर 4थ्या दिवशी त्याचं मन बऱ्यापैकी शुद्ध होतं जातं. मग 4थ्या दिवशी जी विपश्यना दिली जाते, तर विपश्यना म्हणजे काय मी सुरुवातीला सांगितलं. पण प्रत्यक्ष विपश्यनेमध्ये काय जातं की तळपायापासून तर डोक्यापर्यंत, म्हणजे जितकं आपल्या बॉडीची जेवढी सगळी आहे, तर प्रत्येक बॉडीच्या कणाकणामध्ये कुठे कुठे सेन्सेशन चालू असतात, बायोकेमिकल रिएक्शन सतत चालू असतात. तर त्या रिएक्शन्सकडे तटस्थपणे पाहणे म्हणजे डोळे तर बंद असतात आपल्या ध्यानात. तर आपण अनुभव करणे म्हणूया की आता माझं मन गुडघ्यावरती गेले, गुडघ्यावरती काय संवेदना आहे, मांडीवरती काय संवेदना आहे, डोक्यावरती काय आहे, डोळ्यावरती काय, पूर्ण बॉडी खालून वरती, वरून खाली, असं सगळ्या बाजूनी चेक करणं, म्हणजे ते बॉडी स्कॅन करणं, ही विपश्यना आहे. तर जेवढे काही आजकाल आपण म्हणतो की कर्म 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 कर्म, तर ते कर्माचं रूपांतरच त्यात त्यात होतं. ही झाली विपश्यना. कारण आता विपश्यना कसं आहे की ते आपण फार डिटेलमध्ये सांगू शकत नाही आणि शिकवूही शकत नाही. त्याला खास 10 दिवस तिथे कोर्सलाच जावं लागतं. त्यात फार एवढंच सांगू शकतो याबद्दल. आणि शेवटची आहे मैत्री किंवा काय म्हणतात त्याला, मित्ता साधना, मेत्ता भावना. विपश्यनेमध्ये 3 प्रकारच्या साधना, आनापान, विपश्यना आणि मेत्ता साधना. तर मेत्ता साधना काय आहे की तुम्ही कोणाचा बर्थडे, तो तुम्ही हॅपी बर्थडे म्हणता, एखाद्या सणाच्या शुभेच्छा देता किंवा आई वडिलांच्या पाय पडला, आई वडील आशीर्वाद देतात. तर ते तोंडातून नसतं की नाही तुझं गॉड ब्लेस यू. पण हा फरक विपश्यना केल्यानंतर कसा होतो की तुम्ही जे त्याला आशीर्वाद देता किंवा शुभकामना देता, ते तुमच्या श्वास बघून, तुमच्या बॉडीतल्या संवेदना बघून, ते आपण म्हणतो ना हृदयापासून येऊ दे. तू जे काय बोललास ना ते हृदयापासून कर. मग हृदयापासून काय कर ते समजत नसतं. अगोदर कोर्स झालेला नाही, आपल्याला काय माहित नाही. पण ज्यावेळेस आपण एखाद्याला आशीर्वाद देतो त्यावेळेस तो हृदयापासून देतो. म्हणजे बॉडीमधले सेन्सेशन्स बघतो आपण, श्वास बघतो, असं करत करत त्याला आपण ते आशीर्वाद देतो आणि त्याच्यापर्यंत ते पोहोचतो. आणि तो म्हणतो की अरे मला खरंच फ्रेश वाटायला लागेल.
आता आपण फिजिक्स जरी सगळे शिकत नसतो तरी फिजिक्स तर आहे. भौतिकशास्त्र क्वांटम फिजिक्स म्हणतो की जगातली प्रत्येक वस्तू 1 सेकंदाला बदलत असते. कुठली असो, खुर्ची, सजीव, अगदी सजीव निर्जीव सुद्धा भेद त्यात राहत नाही. निर्जीवही बदलत असतं. आपण पाहतो पूर्वीचे राजवाडे किंवा एखादं आपण सगळं कठीण म्हणतो लोखंड, त्यालाही गंज लागतो. सगळ्या गोष्टी बदलत असतात. सगळ्या गोष्टी बदलतात. झाडाचं पीक, त्याचं फळ, म्हणजे झाड उगवतं, रोप उगवतं, मोठं होतं, परत फळ, परत ते पडतं, असं ही प्रक्रिया चालू आहे सतत चालू आहे. तर हा मोठा फरक आहे. तर मग ते जग सगळं व्हायब्रेशनवर चाललेलं आहे. एखादं उदाहरण द्यायचं असेल तर बघा, एखादं दुःखी माणसाचं उदाहरण देऊ. एखादा दुःखी माणूस म्हणजे जनरल एक फक्त उदाहरण म्हणून बारमध्ये बसलेला असतो. तो सांगतो, अरे मला इतकं टेन्शन आहे, तुला काय सांगायचं. माझ्यासारखं टेन्शन कोणालाच नाही. आणि त्याच्या आजूबाजूचे सगळे तसेच बसलेले असतात, टेन्शनवालेच. माझ्यासारखं टेन्शन कोणालाच नाही. म्हणजे ते त्या पद्धतीच्या लोकांचा बरोबर तो ग्रुप तयार होतो. म्हणजे ते व्हायब्रेशन्स तसे आलेले असतात, तो तयार होतो. मग यातून पटकन बाहेर येऊन त्यांनी मोकळं झालं पाहिजे. होईल, कारण तुम्ही ते मागता तसं. जसं की पूर्वी रेडिओवर आम्ही ट्युनिंग करायचो, असं बटन असायचं, वर फिरवायचो 101 मेगाहर्ट्झ. आता विविध भारती लागेल, 98.3 रेडिओ मिरची लागेल, ते फिरवावं लागायचं. आता फक्त बटन आहे, ते फिरवावं लागेल. तशी जर ट्युनिंग केली तर ते जे काही व्हायब्रेशन्स आहेत ते रेडिओ मिरची स्टेशन लागेल, विविध भारती लागेल. अगदी सेम आपल्या बाबतीत पण तसंच. मी जर मनात सतत नकारात्मक विचार आणले की त्या स्टेशनला मी ट्यून केलं, जगभरात जेवढे नकारात्मक विचार आहेत ते सगळे मला येऊन मिळणार. अगदी याच्या उलट मी सुखाचे विचार माझ्या डोक्यात सतत ठेवले, परिस्थिती कशी पण असू दे, परिस्थितीच काय फरक पडत नाही त्यात. आपण जर रस्त्याने फिरत गेलो तर असे झोपडीसारखी घर असतात, तुम्ही सहज त्यांच्यावर एक नजर टाकायची. अगदी हास्य विनोदामध्ये रंगलेले असतात. त्याच्याकडे घर नाही, दार नाही, फर्निचर नाही, काही नाही, खुश असतात. रडलेले पण पाहतो आपण. तसंच चांगल्या फ्लॅट बंगल्यांमध्ये राहिलेले लोक हे सगळं चालू असतं. हे काय म्हणजे कोणाच्या ह्याच्यात ते बसत नाही की कोणाकडे काय प्रॉपर्टी आहे, कोण किती मोठ्या पोस्टवर आहे, काही फायदा नाही. त्याची मानसिक स्थिती किती छान आहे, तो किती जीवन चांगल्या प्रकारे एन्जॉय करतोय, हे सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट. की तो कुठल्याही पोस्टवर असू दे, पैसा असू दे नसू दे, ते एन्जॉयमेंट खूप महत्वाची. आणि तो जो एन्जॉय करतो तो सुखी असतो. सुखाची व्याख्या फक्त कळली पाहिजे, कशात सुख आहे. कारण तुम्ही म्हटलं, आज म्हटलं मला बंगला आहे, मग म्हणाले जरा मोठा पाहिजे, मग अजून नाही ते फर्निचर पाहिजे, एक संपत नसतं कधी, हे कंटिन्यू सुरूच राहणार. आणि तसंच मेत्ता जी आहे ते एक स्वतः मेडिटेटरसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कारण जसं गुरुजी सांगतात की हे एक मनाचं ऑपरेशन आहे आणि मेत्ता त्याच्यावरती मलमसारखं करेक्ट करेक्ट, हो बरोबर. कारण आपण ते ज्यावेळेस घरी साधना करतो आपण 1 तास, त्यावेळेस विकार बरेच बाहेर पडतात आपले. कारण आपण ऍज इट इज बघत असतो ना. तर विपश्यना आणि मेत्ता भावांमध्ये हाच फरक आहे. विपश्यना करताना काय करतो आपण, जशी आहे तशी विकाराला बघतो. समजा राग आला, रागाचे विचार चालले, आपण जसंच तसं बघतो. किंवा भीती आहे, भीती आली, भीतीचे विचार आले, आपण भीतीकडे आपण तसंच बघतो. पण मेत्तामध्ये तसं नाही. मेत्तामध्ये आपण जाणीवपूर्वक चांगले विचार आणायचे आणि तो चांगला आशीर्वाद म्हणा किंवा सगळ्यांचं मंगल हो, कल्याण हो, असं जाणीवपूर्वक करायचं. हे खूप मोठा डिफरन्स आहे. आणि तो त्या माणसाला जाणवतो. आता तू पण अनुभव घेतलेला आहे की बॉडी पूर्ण अशी आल्हादित होऊन उठते, तरच छान येतात आणि आजूबाजूला पण त्याचा इम्पॅक्ट खूप पडत असतो. की आपण बघतो की तू पण अनुभव घेतला की आपल्या घरी लोक आले की कुठं मला प्रसन्न वाटलं, मला शांत वाटते. आपण काही केलेलं नसतं वेगळं, पण त्या व्हायब्रेशन मध्ये ते बसलेले असतात. तो निश्चित फरक पडतो. जसं आत्ताच्या क्वेश्चनमध्ये मी तुम्ही उल्लेख केला की अगदी झोपडीमधले राहणारे लोक असू दे किंवा अमीर लोक असू देत, हा मानसिक तणाव असतो, ते सर्व लोक एकत्र येऊन मेडिटेशन कोर्स करतात. काही पण एज ग्रुप Correct. असू दे किंवा बरोबर, फायनान्शियल स्टेटस. राईट राईट. हा, हे कसं असतं, विपश्यनेचं ऑनलाईन बुकिंग आहे. मग तिथे तो त्याचं तो कुठल्या स्टेटसला आहे हे कधीच बघितलं जात नाही. फक्त लिहिलेलं असतं त्याच्यात, मजुरी करतोय, त्यांनी लिहायचं मजुरी जे काय असेल. किंवा तो एखादा अशिक्षित असतो, त्याला जमत पण नाही, तो दुसऱ्याकडून फॉर्म भरून घेतो. असे आपण हे सर कितीतरी बघितले की जे शेतावरती मजुरी करतात किंवा मेड आहे, ह्या पण म्हणजे असं तिथे IAS आहे, मिनिस्टर आहे, अगदी सगळ्या प्रकारच्या सगळ्यांसाठी ही एकच साधन आहे. त्यात काही फरक काहीच नाही. सगळे एकाच हॉलमध्ये बसतात, त्यात काही सगळ्यांना जेवण एक टाईपच मिळतं.
म्हणजे सगळं एकसारखं असतं, त्यात भेदभाव काहीच नाही. एक ह्युमन बिईंग जो जन्माला आलेला असतो त्याने विपश्यना केलीच पाहिजे हे इतकं महत्वाचं काय? खरं तर हा खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे माझा तर एक मित्र म्हणतो की ज्याने विपश्यना केली नाही आणि तो मेला तर त्याचं जीवनच व्यर्थ गेलं. इतकं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आता मला माहित नाही कितपत समजू शकते ज्यांनी कोर्स केला नाही, पण हे असं आहे की आपला जन्मच त्याच्यासाठी. आपला जन्म यासाठी नाही. म्हणजे मनुष्याचा जन्मच विपश्यना करण्यासाठी आहे. कारण आता असं सगळं म्हटलं जातं की मनुष्य अनेक योनीतून जन्म झाला, मग त्याचं हे झालं, त्याचं ते झालं. आता ह्याला काय आपल्याला प्रूव्ह करायला आपल्याकडे काही नाही. आणि ही साधना तर अतिशय सायंटिफिक आहे. आपण फक्त म्हणू शकतो. पण हा त्याने आत्ताच अनुभव घ्यावा मनुष्य जन्मात किंवा जो ज्या एजला आहे त्यांनी त्याचा तो अनुभव जरूर घ्यावा. मग त्याला कळतं की स्वर्ग काय, नरक काय. आता उदाहरण द्यायचं असलं जर झालंच तर मी खूप चिडलो समजा. मला खूप राग आला. तर मी त्या नरक यातना सहन करतो. कारण माझे व्हायब्रेशन्स, माझं बोलणं चेंज झालेलं असतं. मनात वाईट विचार आलेले असतात. शरीराचा थरकाप झालेला असतो. मग हे नरकच आहे. तेच त्याच्या उलट मी खूप खुश आहे, खूप आनंदात आहे. मी सगळ्यांना म्हणतो, "अरे तू कसा आहे? बस, बस. चहा घे, हे घे." तो एक स्वर्गात येतो. कुठलीही त्याची परिस्थिती काही असो. म्हणजे स्वर्ग, नरक जे काही असेल तो इथंच आहे. त्याला काही गरज नाहीये द्यायची. तो ही सगळे अनुभव घेऊ शकतो आणि या सगळ्यातून तो बाजूला येतो. म्हणजे हे त्याच्या सतत डोक्यात राहत नाही. नाहीतर काही काहींचं आयुष्य ते ह्याच्यातच जातं. याने हे असं केलं, माझं त्याच्यामुळेच असं झालंय, याच्यामुळेच असं झालंय, मी आज त्या परिस्थितीमुळे तसा आहे. हे सगळं बंद होऊन जातं. ज्याने कोर्स केलाय आणि जो नियमित साधना करतोय तो. त्याच्यात 100% फरक पडतो. तो कोणाला जबाबदार धरत नाही. प्रत्येक गोष्टीला मी जबाबदार आहे असं त्याच्या लक्षात येतं. दुसऱ्यावर ढकलत नाही. सर तुम्ही गेली 25 वर्ष हे मेडिटेशन प्रॅक्टिस करताय. तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स. त्या पर्सनल एक्सपिरियन्स तर खूपच आहे. समजा मी खूप पहिले एकलकोंडा होतो किंवा आता जे मी उदाहरण दिले ना, याच्यामुळे असं झालंय, त्याच्यामुळेच माझं तसं झालंय किंवा चिडचिड करणं, सारखं रागावणं. म्हणजे याचा अर्थ मी आता रागवत नाही, चिडत असं नाही. ते होतच, पण ते 1-2 मिनिटं. लगेच लक्षात येतं की हे आपण चुकीचं करतोय. तर या स्ट्रेसमधून आपण खूप बाहेर येतो किंवा आपण कंपॅरिझन करतो. माझ्याच वर्गातला किंवा माझाच सहकारी आहे. त्याच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, माझ्याकडे काहीच नाहीये किंवा हा किती याच्यात हुशार आहे, अरे मला काहीच नाही. हे जे कंपॅरिझन पण सुरू असतं ते बंद होऊन जातं. ठीक आहे, तो त्याने छान कार घेतली, त्याने छान मला बरं झालं, त्याचा उपयोग मला पण होईल. कधीतरी एक दिवस मला देईल. असं तो एक आपली चांगली भावना होती. किंवा त्यांनी काहीतरी घेतलंय नवीन, चला तुझ्याचा यूज मला पण होईल. तू घेतलंय तर म्हणजे ते आपल्याला एक त्याचा अभिमान वाटतो, की "अरे तू केलंस ना, त्याचा मला नक्कीच अभिमान आहे." तर हा फरक होतो आणि आपणही त्या दृष्टीने योग्य दृष्टीने प्रयत्न करायला लागतो. तसंच आजारपणाचं पण आहे. की आता आजारपण जे असतं ते व्हायरल जर सोडलं ना, तर सगळं मानसिकच असतं. मानसिक साठवून त्याचं रूपांतर शारीरिक आजारात होतं. हे अगदी सगळ्यांनी लक्षात ठेवावं, म्हणजे मी डॉक्टर नसलो तरी, की मानसिक इतके साठवून ठेवले की त्याचं रूपांतर शारीरिक आजारात झालं. त्यामुळे व्हायरल जे आहे ते आहे समजा. तर विपश्यना साधना केल्यामुळे काय होतं, मानसिकच काय राहत नाही. तेवढ्यापुरतं येतं आणि ते निघून जातं. अगदी थोड्या काळासाठी. जसं खूप हवा आली, गेली निघून. वादळ आलं, गेलं निघून. अगदी तेवढंच. इतकं त्याचं महत्व आहे. तर सर विपश्यनाचं ओरिजिन हे इंडियाच आहे बुद्धांमुळे. पण काही कालावधीमध्ये 5 इयर्समध्ये ते लुप्त झाली होती. तर ती पुन्हा इंडियामध्ये कशी? नाही, तो विपश्यनेचं मूळ जे आहे ते विपश्यनेचा शोध कसा लागला? तर हा शोध गौतम बुद्धांनी लावला त्यावेळी. तर गौतम बुद्धांना बरेच प्रश्न त्यावेळेस पडायचे की हे म्हातारे कसे, हा रोगी कसा, कुणी गरीब आहे, कुणी श्रीमंत आहे. मग हे सगळं हा भेदभाव कसा काय होतो आणि मरतात कसे काय? म्हणजे नेमकं काय कारण आहे? त्याचाच त्यांना तो शोध घ्यायचा होता. म्हणजे जगात दुःख आहे. दुःख आहे तर दुःख निवारण्याचा मार्ग सुद्धा काहीतरी असायला पाहिजे. म्हणून त्यांनी घरदार सोडलं वगैरे हे सगळं माहितीच आहे. तरी पण अलीकडे इतिहास बराच चुकीचा आहे की त्यांनी घरदार सोडलं म्हणजे बायकोला, आई-वडिलांना विचारात घेतलं नाही आणि ते घरदार सोडून आले. ते काही खरं नाही. त्यांनी त्यांच्या बायकोची परवानगी घेतली, आई-वडिलांची परवानगी घेऊनच ते आले. तर हे कधीतरी नेक्स्ट कधी एपिसोड झाला तर ते मी तीही गोष्ट सांगेन नक्की. कारण ती खूप मोठी आहे. पण हे असं नाहीये. भगवान गौतम बुद्ध हे
आई वडिलांना विचारून, बायकोला विचारूनच बाहेर पडले या शोधासाठी. हे एक सत्य आहे आणि त्याचे आपल्याकडे पुरावे आहेत, त्याचे ऐतिहासिक पुरावे. हे झालं एक. तर दरम्यान गौतम बुद्धांनी या गोष्टीचा शोध लावल्यानंतर विपश्यनेचा बराच काळ ही विपश्यना भारतामध्ये चालली. बराच काळ म्हणण्यापेक्षा बरेच वर्ष. पण नंतर नंतर हळूहळू लोक त्यात कर्मकांड टाकायला सुरुवात केली. ज्याला ज्याला जे जे वाटलं ते. काही काळ शुद्ध स्वरूपात राहील, पण नाही असं जर केलं तर असं बरोबर राहील, तसं केलं तर तसं बरोबर राहील. त्याच्यानंतर ती शुद्ध स्वरूपात काही राहिली नाही. जसं आपण म्हणतो की एखाद्या जंगलामध्ये एखादी कोणीतरी वाट केली, जर त्या वाटेवर कोणी चाललंच नाही तर नंतर ती वाटच दिसण्याची होती. त्यात गवत उगवतं, झाडं उगवतात, कुठे गेली समजतच नाही. मग काही काही प्रथा पडल्या मग त्यानंतर. पण त्या काळात सम्राट अशोक राजा होता, त्यांनी काय केलं की बरेचसे साधक होते, त्यांना विविध देशात पाठवलं. श्रीलंका, भूतान, नेपाळ, ब्रह्मदेश, बर्मा वगैरे. तर त्यातला बर्मा हा असा एकच देश आहे की त्यात ते शुद्ध स्वरूपात जतन करून ठेवलं. विपश्यना जशीच्या तशी, त्यात काही फरक केला नाही. मग आता भारतात विपश्यना कोणी आणली तर सत्यनारायण गोयंका गुरुजींनी ती परत आणली असं म्हणूया आपण. ते मूळचे भारताचेच, राजस्थानचे, पण त्यांचे पूर्वज बर्माला गेले काही व्यापार व्यवसाय निमित्त. मग तिथं सत्यनारायण गोयंका गुरुजींना ही विपश्यना विद्या त्यांच्या एका रोगामुळे त्यांना तिथे सांगितलं की तू हे कर, तुला खूप फरक पडेल. तर त्यांचा त्या आजारावर काही उपाय होत नव्हता. मायग्रेन त्यांना आजार होता. त्यांनी विविध देशात उपचार केले, पण कुठेही त्याचं काही सक्सेस झालं नाही. तर त्यांच्या असंच एका मित्राने सांगितलं यार तू विपश्यना एवढं काय काय केलं, विपश्यना करून बघ एकदा. मग त्यांना तो खूप फरक पडला. तर सत्यनारायण गोयंका गुरुजींच्या गुरुचं नाव होतं सयाजी उबा खिन. तेही त्या देशाचे प्रशासक होते, म्हणजे नुसतं असं धर्मगुरू नाही. प्रशासक म्हणजे काय आपण म्हणूया गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते, उच्च स्थानावर. आणि त्यांनी ती शुद्ध स्वरूपात तिथं त्यांच्या गुरु शिष्य अशी परंपरा जी आहे, अशा परंपरेमध्ये ते सत्यनारायण गोयंका गुरुजींनी शिकवली. मग ते गुरुजींना नेहमी म्हणायचे की भारताचे खूप उपकार आहेत आपल्यावर, जगावर उपकार आहेत, की ही विद्या आपल्याला भारतातून आली. आणि ती आज त्या विद्येअभावी भारतच काय म्हणून त्याला की ती भारताकडे ती विद्या नाही. आज भारतच कंगाल आहे त्या आध्यात्मिक विद्येच्या बाबतीत, जी मूळची भारताची. तर ही तू घेऊन जा, सगळ्यांना शिकव आणि ही जगभरात जाईल. तर अशा रूपाने ती गोयंका गुरुजींनी ते भारतात आले आणि त्यांनी मग 10 दिवसाचे कोर्स घ्यायला सुरुवात केली. आणि ते आज आपण बघतो की जगभरात किती केंद्र आहेत की आता ऍडमिशन सुद्धा आपल्याला मिळत नाही. आता पुण्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर पुण्यामध्येच स्वारगेटला एक विपश्यना केंद्र आहे, मरकळला आहे आळंदीजवळ, आता बारामतीला होते, जुन्नरला होते शिवनेरी किल्ल्याच्या तिथे. म्हणजे एकट्या पुण्यामध्ये जसं म्हणतो पुणे, तर पुण्याचं खरं नाव पुण्य. पुण्य म्हणजे काय, पुण्यभूमी. मग आता पुण्यभूमी, आता आपण म्हणतो पाप पुण्य, तर विषयाने विषय वाढत जसं. पाप काय की जे केल्याने मला त्रास होतो, इतरांनाही त्रास होतो. पुण्य काय, जे केल्यामुळे मी सुखी होतो आणि इतरही सुखी होतात. तशी ही पुण्यभूमी. तर पुण्यभूमीत एवढे आपल्याकडे सेंटर्स आहेत ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे पुण्यासाठी. आणि दर रविवारी शनिवारी वन डे कोर्सेस चालू असतात, मुलांचे कोर्सेस चालू असतात. तर ही आता सतत प्रक्रिया आता ही सुरू झालेली. हा डंका सुरू झालेला आहे, तर तो हा काय थांबणारा नाही. तरी बऱ्याच लोकांना आजही विपश्यना काय आहे हेच माहिती नाही. तर होईल हळूहळू माहिती आणि आपण पॉझिटिव्ह राहू, सकारात्मक राहू, पिढी नक्की असं होईल. खूप छान. तर तुम्ही खूप छान माहिती दिलीत आज. आपण एकंदरीत सर्व काही स्टेप्स पाहिल्या ह्याबद्दल आणि माहितीचा खूप लोकांना उपयोग होईलच. निश्चित. तर थँक्यू सो मच तुम्ही आपला खूप वेळ खूप दिलात. धन्यवाद. खूप खूप